नमस्कार मैत्रिणींनो, आज मी अशा एका विषयावरचा पडदा उचलणार आहे जो प्रत्येक स्त्रीच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दडलेला असतो, पण ओठावर कधी येत नाही. तुम्ही कधी अशा स्त्रियांना पाहिले का ज्यांच्या आयुष्यात आणि नात्यात एक विलक्षण शांतता असते? त्या कधी ओरडत नाहीत, कधी हक्क गाजवत नाहीत किंवा कधी छोट्या गोष्टीवरून कोणाशी वाद घालत नाहीत, पण तरीही त्यांच्या घरात, त्यांच्या नात्यात त्यांचा एक वेगळाच दरारा असतो. समोरचा पुरुष त्यांचा शब्द खाली पडू देत नाही आणि त्यांचा आदर हा एखाद्या राणीसारखा केला जातो. दुसरीकडे अशाही काही स्त्री आहेत ज्या आतोनात प्रेम देतात, रक्ताचं पाणी करतात, प्रत्येक तडजोड करतात, पण तरीही त्यांच्या नशिबात फक्त उपेक्षा, दुर्लक्ष आणि कधी कधी अपमानच येतो. का? असा कोणता सिक्रेट कोड आहे जो या पहिल्या प्रकारच्या स्त्रियांना माहित आहे आणि इतरांना नाही? आज या व्हिडिओ मध्ये आपण अशा कोणत्याही वरवरच्या टिप्स बद्दल बोलणार नाही आहोत, तर आपण मानवी मनाच्या त्या डीप सायकोलॉजी बद्दल बोलणार आहोत, जिथे समोरच्याला बदलण्याची गरजच उरत नाही. हा प्रवास आहे एक अशी सायलेंट पॉवरचा, जिथे तुमची शांतता आहे तुमची कमजोरी नाही, तर तुमचं सर्वात मोठं शस्त्र बनते. आज या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तो फॉर्म्युला मिळेल ज्याने तुम्ही तुमचं असं एक साम्राज्य उभं कराल, जिथे तुमचा सन्मान हा मागितलेला नसेल, तर तो तुमच्या अस्तित्वामुळे समोरच्याने दिलेली एक अनमोल भेट असेल. जर तुम्हालाही तुमच्या नात्यात तो हरवलेला आदर आणि ती जागा पुन्हा मिळवायची असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. चला तर मग या रहस्याचा उलगडा करूया. नातेसंबंधाच्या या गुंतागुंतीच्या प्रवासात आपण सर्वात मोठी चूक तिथेच करतो, जिथे आपल्याला वाटतं की आपलं मन मोकळं केल्याने, वारंवार स्पष्टीकरण दिल्याने किंवा समोरच्या समोर शब्दांचा पाऊस पाडल्याने आपली किंमत वाढेल. पण मानसशास्त्राचा एक कठोर नियम आहे, जी गोष्ट विनासायास आणि हवी तेव्हा मुबलक प्रमाणात उपलब्ध असते, तिचं मोल निसर्गात कमी होतं. पुरुषांच्या मानसिकतेचा मूळ गाभा चॅलेंज आणि व्हॅल्यू या दोन ध्रुवावर आधारलेला असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रत्येक इच्छा, तुमचे छंद आणि तुमचा मौल्यवान वेळ कोणाच्या तरी एका हाकेवर कुर्बान करता, तेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःचा दर्जा खाली आणत असता. प्रत्येक गोष्टीला हो म्हणणारी व्यक्ती समोरच्याला सोयीस्कर वाटू शकते, पण ती कधीच आदरणीय वाटत नाही. आपण अनेकदा प्रेमाच्या नावाखाली आपला स्वाभिमान एखाद्या उंबरठ्यावर गहाण ठेवतो, पण एक त्रिकाल बाधित सत्य लक्षात ठेवा: जो माणूस स्वतःच्या अस्तित्वाचा आणि मूल्यांचा सन्मान करू शकत नाही, त्याच्यासाठी ही दुनिया कधीच पायघड्या घालत नाहीत. खरी जादू तुमच्या उपलब्ध असण्यात किंवा सतत समोर असण्यात नाहीच, तर तुमची खरी ताकद तुमच्या नसण्याने निर्माण होणाऱ्या त्या अनामिक पोकळीत दडलेली असते. तुमचं नसणं जेव्हा समोरच्याला अस्वस्थ करू लागतं, तेव्हाच तुमच्या असण्याला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होतो. म्हणूनच स्वतः असं स्वस्थ बनवू नका की कोणालाही तुमची किंमत मोजावी वाटणार नाही. तुमची शांतता आणि तुमचं स्वतःच्या कामातलं मग्न असणंच तुमची खरी उंची ठरवणार आहे. याचा अर्थ असं मुळीच नाही की तुम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचं आहे किंवा कोणतेही माइंड गेम्स खेळायचे आहेत. उलट ही वेळ आहे तुमची स्वतःची एक समृद्ध आणि स्वतंत्र दुनिया उभी करण्याची. जेव्हा एखाद्या पुरुषाला हे जाणवतं की तुमच्या आयुष्याचे केंद्रबिंदू तो नसून तुमची स्वतःची स्वप्न, तुमची करिअरची ध्येय आणि तुमच्या आवडीचे छंद आहेत, तेव्हा त्याच्या मनात तुमच्या बद्दलचं आकर्षण एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतं. तुमची आनंदी राहण्याची किल्ली जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या हातात न ठेवता स्वतःच्या ताब्यात ठेवता, तेव्हा ती तुमची सर्वात मोठी ताकद बनते. ही एक नैसर्गिक ओढ आहे. तुम्ही जितकं स्वतःच्या प्रगतीत आणि स्वतःच्या आयुष्यात स्वतःला जोडून द्याल, तितकीच समोरच्या व्यक्तीला तुमच्या विश्वात डोकावून पाहण्याची आणि तुमच्याशी जोडल्या जाण्याची ओढ निर्माण होईल. तुमची इंडिपेंडेंट प्रतिमा समोरच्या तुमची किंमत करायला भाग पाडते. तुमची शांतता ही तुमची कमजोरी नाही, तर ती एक अशी ऊर्जा बनली पाहिजे जी शब्दांशिवाय बरंच काही सांगून जाईल. लक्षात ठेवा, जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध घडते, तेव्हा तक्रार करणं किंवा आरडाओरडा करणं तुमच्या प्रतिमेला कमकुवत करतं. त्याऐवजी एक संयमी शांतता राखून आपली नापसंती दर्शवणं हे हजारो शब्दांच्या वादापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रभावी आणि वजनदार ठरतं. तुमची डिग्निफाईड सायलन्स, सन्मानी शांतता समोरच्या आत्मपरीक्षण करायला लावणारी सर्वात मोठी शक्ती आहे. कदाचित आता तुमच्या मनात हा विचार येत असेल की हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटते, पण प्रत्यक्षात आपल्या धावपळीच्या नात्यात हे उतरवायचं कसं? तर याचं सर्वात मोठं आणि महत्वाचं गुपित दडले तुमच्या बाउंड्रीज मध्ये, म्हणजेच तुमच्या स्वाभिमानाच्या मर्यादांमध्ये. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा: या मर्यादा म्हणजे समोरच्याला अडवण्यासाठी उभारलेल्या भिंती नसून त्या तुमच्या सन्मानाचे दरवाजे आहेत.
अनेकदा आपण चूक तिथेच करतो जिथे कोणीतरी आपल्या मर्यादेचं उल्लंघन करतं आणि आपण चिडून ओरडून तिथे वाद घालायला लागतो. पण मानसशास्त्र सांगतं की जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला गृहीत धरते तेव्हा तिथे शब्दांचा वापर करणं म्हणजे आपली ऊर्जा वाया घालवणं आहे. अशा वेळी तुमची सर्वात मोठी ताकद ठरते ती म्हणजे तुमची इमोशनल एनर्जी तिथून काढून घेणं. पुरुषांच्या बाबतीत एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, त्यांना शब्दांच्या जंजाळापेक्षा ऍक्शन किंवा कृतीची भाषा लवकर प्रभावीपणे समजते. जेव्हा तुम्ही एखाद्या चुकीच्या वागण्यावर तक्रारीचा पारा वाचता तेव्हा त्यांना फक्त तुमचा आवाज ऐकू येतो, तुमचं त्यामागचं दुःख किंवा वेदना कधीच पोहोचत नाही. उलट अशा वेळी न ओरडता न भांडता जेव्हा तुम्ही शांतपणे 2 पावले मागे सरकता तेव्हा ती शांतता त्यांच्यासाठी एका लख्ख आरशाचं काम करते. तुमचं अचानक शांत होऊन आणि स्वतःच्या विश्वास मागे सरकणे हे त्यांना विचार करायला भाग पाडतं की नक्की काहीतरी चुकलंय. ही पोकळी त्यांना तुमच्या अस्तित्वाची आणि महत्वाच्या जाणीवेची खऱ्या अर्थाने प्रचिती देते. पण हे करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी स्वतःच्या भावनांवर विजय मिळवावा लागेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःला आतून शांत आणि खंबीर बनवत नाही तोपर्यंत तुमची शांतता ही समोरच्यासाठी शिक्षा ठरणार नाही. तुमची कृती जेव्हा तुमच्या शब्दांपेक्षा जास्त बोलू लागते तेव्हाच नात्यात खऱ्या अर्थाने परिवर्तनाला सुरुवात होते. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने कोणाच्या तरी मनाच्या सिंहासनावर राज्य करायचं असेल तर त्याची सुरुवात दुसऱ्याला पटवण्यापासून नाही तर स्वतःच्या मनावर ताबा मिळवण्यापासून होते. नातेसंबंधात आपण आपली सर्वात मोठी पॉवर तिथेच गमावतो जिथे आपलं संपूर्ण अस्तित्व समोरच्या व्यक्तीच्या एका मेसेजवर किंवा फोन कॉलवर अवलंबून असतं. तासनतास मोबाईल कडे डोळे लावून बसणं आणि तो मेसेज येतात क्षणाचाही विलंब न लावता रिप्लाय देणं हे प्रेमाचं लक्षण नसून ते तुमच्या मानसिक परावलंबिताचं लक्षण आहे. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा समोरच्या व्यक्तीला कळत नकळत हा संदेश जातो की तुमच्या आयुष्यात सतत असं काहीच महत्वाचं काम उरलेलं नाही. तुमची प्रतिक्रिया ही तुमची जाणीवपूर्वक केलेली निवड असली पाहिजे, ती तुमची मजबुरी किंवा आप्तिकता वाटता कामा नये. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सेकंद मौल्यवान आहे हे आधी स्वतःला पटवून द्यावं लागेल. जेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेचा, तुमच्या कामाचा आणि तुमच्या ध्येयाचा आदर करता तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्या वेळेची किंमत कळू लागते. यालाच आपण सायलेंट ट्रेनिंग म्हणतो. शब्दांशिवाय समोरच्याला शिस्त लावण्याची कला. तुम्ही लोकांना काय सांगताय यापेक्षा तुम्ही स्वतःला कसं वागवताय यावरून लोक तुमच्याशी कसं वागावं हे ठरवत असतात. जर तुम्ही स्वतःला इझिली अवेलेबल आणि नेहमीसाठी रिकामं दाखवलं तर लोक तुम्हाला गृहीत धरणारच. पण जर तुमच्या वागण्यातून तुमच्या स्वतःच्या कामाबद्दलचा स्वाभिमान झळकला तर समोरचा माणूस तुमचा आदर करायला बाधिल होतो. लक्षात ठेवा, या जगाला तुम्ही कसं वागवता त्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या नजरेत स्वतःला किती उंच ठेवता यावरच तुमच्या नात्याचा आदर टिकून असतो. तुमचं सेल्फ कंट्रोल ही तुमची सर्वात मोठी मोहिनी आहे जी समोरच्याला तुमच्या प्रेमात पाडण्यापेक्षा तुमच्या व्यक्तिमत्वाचा आदर करायला भाग पाडते. नातेसंबंधाच्या या प्रवासात एक सुवर्ण नियम नेहमी लक्षात ठेवा. पुरुषांच्या मनाला अशा स्त्रिया नेहमीच भुरळ घालतात ज्यांना जिंकणं हे एक आव्हान असतं, पण ज्यांच्या सोबत राहणं हे जगातील सर्वात सुखद आणि शांत अनुभव असतो. अनेकदा स्त्रिया चुकून असं समजतात की सतत तक्रारी, संशय किंवा नात्यात ड्रामा निर्माण केल्याने त्यांचं महत्व वाढेल. पण वास्तवात या गोष्टी कोणत्याही पुरुषाला तुमच्यापासून मानसिक दृष्ट्या लांब ढकलतात. कोणी अशा व्यक्तीसोबत राहू इच्छित नाही जिथे शांततेऐवजी केवळ कोलाहल आहे. खरी मोहिनी ही तुमच्या बाह्य सौंदर्यात नाही तर तुमच्या अंतर्गत स्थिरतेमध्ये दडलेली असते. जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये पूर्ण असता, जेव्हा तुमची ऊर्जा सकारात्मक असते तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडे ओढून घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही युक्त्या वापराव्या लागत नाहीत. तुमची उपस्थितीच एखाद्या चुंबकीय शक्तीसारखं काम करते. ही आंतरिक स्थिरता कुठून येते? तिचं मूळ आहे तुमच्या सेल्फ लव्ह मध्ये, म्हणजे स्वतःवरच्या निस्सीम प्रेमात. जेव्हा तुम्ही स्वतःची मनापासून काळजी घेता, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य देता आणि तुमच्या प्रगतीच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वातून एक वेगळीच आवरा प्रसवू लागते. ही आभा म्हणजे तुमचा आत्मविश्वास आणि स्वाभिमानाचा एक अदृश्य प्रकाश असतो. ही अशी ताकद आहे जी समोरच्या व्यक्तीला शब्दांशिवाय हे सांगते की मी मौल्यवान आहे आणि माझा आदर करणं ही तुमची निवड नाही तर ती एक गरज आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या नजरेत श्रेष्ठ होता तेव्हा जगाला तुम्हाला कमी लेखण्याची हिंमत उरत नाही. तुमची ही सेल्फ फोकस वृत्ती नात्यातील असं समतोल निर्माण करते जिथे तुम्हाला सन्मानासाठी कधी याचना करावी लागत नाही.
तो सन्मान तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग बनून समोरच्याकडून नैसर्गिकरित्या वाढू लागतो. नात्यात पाऊल टाकताना आपल्या मनाच्या कोपऱ्यात एक सुप्त भीती नेहमीच घर करून असते. जर मी शांत राहिले, जर मी माझ्या मर्यादा आखल्या किंवा जर मी थोडं अंतर निर्माण केलं तर समोरची व्यक्ती मला सोडून तर जाणार नाही ना. पण एक कटू सत्य आजच स्वीकारून टाका की ही भीतीच तुमच्या भावनिक पराभवाचा पाया असते. ज्या क्षणी तुम्ही कोणाला गमावण्याच्या भीतीने स्वतःचा स्वाभिमान पायाखाली तुडवता, त्या क्षणी तुम्ही नात्यातील तुमचं महत्व गमावता. एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला तुमच्या शांततेचा अर्थ आणि त्यामागची वेदना समजत नाही, ती व्यक्ती तुमच्या हजारो शब्दांच्या आणि स्पष्टीकरणाचा आदर कधीच करू शकणार नाही. तुमची शांतता म्हणजे कोणाला तरी शिक्षा देणं नसून ती तुमचं आत्मपरीक्षण आणि स्वतःची किंमत राखण्याची एक पद्धत आहे. जो माणूस तुमच्या आत्मसन्मानाला, तुमच्या कर्तृत्वाला किंवा तुमच्या खंबीर भूमिकेला घाबरून पळून जातो, तो तुमच्या आयुष्यात राहण्याची पात्रतेचाच नसतो. जेव्हा तुम्ही ही गमावण्याची भीती मनातून कायम उपटून टाकता, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने भावनिक दृष्ट्या स्वतंत्र होता. ही भीतीमुक्त अवस्था तुम्हाला एक अजब ताकद देते, एक स्वतंत्र, स्वतःच्या विचारांवर ठाम असणारी आणि कमालीची आत्मविश्वास बाळगणारी स्त्री ही कोणत्याही पुरुषासाठी जगातील सर्वात आकर्षक आणि आदरणीय गोष्ट असते. नातं म्हणजे कोणाला तरी आपल्या प्रेमाची साखळीने बांधून ठेवणं नसतं, तर ते दोन स्वतंत्र व्यक्तींनी एकमेकांच्या विकासासाठी एकमेकांचा आदर राखत सोबतीने चाललेले एक पाऊल असतात. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्ण मानू लागता तेव्हा तुमचं नातं ही तुमची गरज उरत नाही, तर ते एक सुंदर निवड बनते. आणि जिथे निवड असते तिथेच खरे प्रेमाला आणि सन्मानाला जागा असते. या संपूर्ण प्रवासाचा अर्थ आणि यशाचा एकमेव मूळ मंत्र म्हणजे सेल्फ कंट्रोल, अर्थात स्वतःवरचं नियंत्रण. आपण आयुष्यभर समोरच्या माणसाला बदलण्याच्या खोल प्रयत्नात स्वतःला विसरून जातो, पण ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याला सुधारण्याचा हट्ट सोडता आणि आपली संपूर्ण ऊर्जा स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी खर्च करता, तेव्हा तुमच्या आसपासची परिस्थिती एखाद्या चमत्कारासारखी बदलू लागते. तुमची शांतता ही तुमची हतबलता किंवा कमजोरी नसून ते एक असं धारदार हत्यार आहे जे समोरच्याच्या मनातील अहंकाराला छेद देऊन त्यांना अंतर्मुख व्हायला भाग पाडतं. ज्या दिवशी तुमच्या स्वतःच्या नजरेत तुमचं मूल्य प्रस्थापित होईल, त्या दिवशी तुम्हाला या जगाकडे सन्मानाची भीक मागावी लागणार नाही. लक्षात ठेवा, आदर हा मागून मिळत नाही, तो तुमच्या व्यक्तिमत्वातून कमावला जातो. जेव्हा तुमच्या प्रत्येक कृतीतून आणि शब्दातून स्वाभिमान डोकावू लागतो, तेव्हा लोक स्वतःहून तुमचा मान राखणं आपली जबाबदारी मानू लागतात. ही क्रांती एका रात्रीत किंवा काही तासात घडणारी नाही, तर हा एक रोजचा रियाज आहे, एक छोटासा पण सातत्यपूर्ण बदल आहे, जर तुम्हाला हळूहळू एका सामर्थ्यवान आणि अत्यंत आदरणीय स्त्रीमध्ये रूपांतरित करतो. तुमचं स्वतःवरचं नियंत्रण हीच तुमची खरी सत्ता आहे. आणि एकदा का तुम्ही या सत्तेचा वापर करायला शिकलात की संपूर्ण जग तुमच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी जाता जाता मला काळजाची अगदी जवळची एक गोष्ट सांगावीशी वाटते. तुमचं हे आयुष्य म्हणजे ईश्वराची सर्वात सुंदर आणि अनमोल कलाकृती आहे. कोणाच्या तरी मागे धावण्यात, कोणाची तरी मर्जी राखण्यात किंवा कोणाला तरी आपल्या अस्तित्वाची पटवणूक करून देण्यात या भेटीचा एक एक क्षण वाया घालू नका. तुमचं स्वतःचं मूल्य इतकं अथांग आहे की ज्याला तुमची खरी पारख असेल तर तुम्हाला गमावण्याचा विचार स्वप्नातही करणार नाही. हा व्हिडिओ केवळ पुरुषांच्या मानसिकतेचा उलगडा करण्यासाठी नव्हता, तर तुमच्या आत दडलेली, कदाचित काळानुरूप हरवलेली तुमची स्त्री शक्ती पुन्हा जागृत करण्यासाठी होता. माझी हीच अपेक्षा आहे की आजपासून तुम्ही तुमच्या शब्दांची धार कमी करून तुमच्या शांततेचं वजन वाढवा आणि तुमची संपूर्ण ऊर्जा स्वतःच्या प्रगतीसाठी राखून ठेवा. स्वतःवर निस्सीम प्रेम करा, स्वतःच्या स्वाभिमानाचा पहारा द्या आणि या जगाला दाखवून द्या की जेव्हा एक शांत पण आंतरिकरित्या खंबीर स्त्री उभी राहते तेव्हा ती केवळ स्वतःचं नातं नाही तर संपूर्ण जग बदलण्याची ताकद ठेवते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि यातील कोणत्या विचारांनी तुमच्या मनात घर केलं हे मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा, कारण तुमचे विचार इतरांसाठी प्रेरणा ठरू शकतात. पुन्हा भेटूया अशाच एका काळजाला भेटणाऱ्या विषयावर संवाद साधण्यासाठी. तोपर्यंत स्वतःच लाडके राहा, स्वतःची काळजी घ्या आणि मनापासून आनंदी राहा. धन्यवाद.